नमस्कार. झेंडावंदन सर्व नागरिकांना सक्तीचे करावे. उद्या 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन शनिवारी आल्यामुळे 5 दिवस आठवडा असलेल्यांची सुट्टी बुडाली. बाकीच्यांना मिळाली. शुक्रवारी अजून काही असतं तर मस्त लॉंग विकेंड. एक शिक्षिका भेटल्या, थोड्या त्रासल्या होत्या. आम्हाला सक्तीने जायलाच लागतं शाळेत, तुमची काय मजा आहे वगैरे. बहुतेक सोसायटीत झेंडावंदन असतं. सोसायटीच्या वार्षिक समारंभाला आणि जेवणाला खूपसे सभासद उपस्थित असतात. झेंडावंदनाला मात्र ठराविक. शाळेत असेपर्यंत सगळेजण उत्साहाने जायचे. कॉलेजात थोडेफार NCC इत्यादीवाले. त्यानंतर नियमितपणे न चुकवता झेंडावंदन करणारे खूप कमी. फॅक्टरीमध्ये सिक्युरिटी गार्ड्स यांना सक्ती करून गोळा करतात. ऑफिसेसमध्ये आदल्या दिवशी सजावट आणि स्नॅक्स. सरकारी कार्यालयातही ज्यांना सक्तीने जावं लागतं ते दुःखी. बाकी सर्व नागरिक माथेरान, कर्जत, लोणावळा इकडे किंवा मॉल तुडुंब भरलेले. नाहीतरी सगळं काही सरकारनेच करावं अशी आपली अपेक्षा असते. तेव्हा देशभक्तीसुद्धा सरकारने सक्ती करून लादावी. अशाने ती अंगी बाणेलच असं नाही, असं काही नक्कीच नाही. पण निदान हे फक्त सुट्टी आणि मौज मजेचे दिवस नाहीत. यात तरी समानता येईल आणि 100% सगळ्यांनी कुठे ना कुठे झेंडावंदनाला उपस्थित राहणं बंधनकारक करावं. अगदी रेस्टॉरंट्स, बार, भाजी मंडई सगळीकडे झेंडावंदन हे झालंच पाहिजे. जिथे कुठे प्रत्येकाला उपस्थित राहायचं तिथे राहा. आधार कार्ड लिंक इत्यादी करून कसं ते खातरजमा करता येईलच. वंदे मातरम. भारत माता की जय. मिझो. स्वातंत्र्य दिन पूर्वसंध्या 2026. नमस्कार.